आणि त्याचेच हे दृश्य आपण पाहतोय। चिटणीस पार्क परिसरात सध्या संचारबंदी लागू करण्यात आली आहे, त्यानुसार शुकशुकाट सध्या रस्त्यांवर पाहायला मिळतोय। तर तिकडे कोतवाली परिसरात सुद्धा संचारबंदी लागू करण्यात आली आहे, मात्र तरी सुद्धा काही जण या ठिकाणी अशा प्रकारे रस्त्यांवर उभे आहेत। सध्या नागपुरात अतिशय तणावपूर्ण शांतता आहे, सगळीकडे शुकशुकाट पाहायला मिळतोय। अधिकची माहिती या संदर्भात जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून। गजानन, काय सांगाल या दृश्यांच्या माध्यमातून? सध्या नागपुरात शांतता पाहायला मिळते, काय अपडेट्स आहेत सध्याचे? नागपुरातील चिटणीसपुरा, महाल, हंसापुरी हा जो भाग आहे जिथे संचारबंदी आहे तो भाग सोडला तर इतर नागपुरात सगळं सुरळीत आहे। शाळा, बसेस, परिवहन सगळं सुरळीत आहे। परंतु जिथे संचारबंदी आहे तिथे या ठिकाणी आपण हे सगळे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। संपूर्ण बॅरिकेडिंग लावण्यात आलेलं आहे, छावणीचं रूप जे आहे ते या ठिकाणी आलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या परिसरातले विद्यार्थी जे बाहेरच्या शाळेत शिकतात जिथे संचारबंदी नाही त्या विद्यार्थ्यांना पण जाताना अडचण येत आहे, ते पण परत येताना दिसत आहे। बघा, हे विद्यार्थी जे आहे ते परत येताना दिसत आहे। अडचणी आहे कारण की संचारबंदी आहे, कुठली वाहनं इथे येऊ शकत नाही आणि त्यामुळे त्यांना परत कसं पाठवायचं, शाळेत कसं पाठवायचं हा सगळा प्रश्न आहे। आपण हा संपूर्ण परिसर, कारण की हा आपण तुम्ही बघताय हा छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे जिथे पहिलं आंदोलन झालं आणि त्यानंतर एक मुस्लिम समाजाचा मोर्चा जो आहे तो त्या ठिकाणी निघाला होता। दुसरा स्पॉट मी तुम्हाला दाखवतो, बघा बॅरिकेडिंग या ठिकाणी आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालयाकडे जाणारा हा रस्ता आहे, या ठिकाणी बॅरिकेडिंग केला। आणि फक्त एक नाही, या संचारबंदी ज्या ज्या भागात आहे त्या भागातल्या प्रत्येक गल्ल्यांमध्ये अशा प्रकारे बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे, पोलीस तैनात आहे। त्यामुळे छावणीचं स्वरूप आहे, तणावपूर्ण शांतता अजूनही कायम आहे। लोकांच्या मनामध्ये अजूनही भीती आहे कारण की ज्या वस्त्यांमध्ये पेट्रोल बॉम्ब मारण्यात आले, घरं जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला, गाड्यांची तोडफोड करण्यात आली, त्या परिसरातले लोक अजूनही दहशतीत आहे, भीतीचं वातावरण आहे। मग हंसापुरी असो किंवा जुन्या हिस्लॉप कॉलेजची गल्ली असो। आणि त्यामुळे आपल्याला या परिसरात आता वर्दळ नाही, कारण हा मार्केट प्लेस आहे, नागपुरातलं मुख्य मार्केट या परिसरात आहे, परंतु सगळं काही बंद आहे। 250 कोटीचं नुकसान झालं, वर्दळ नाही, लोक घराच्या बाहेर पडत नाही आहे। परीक्षेचा काळ आहे, विद्यार्थी बाहेर पडताना अडचण येत आहे आणि अजूनही कर्फ्यू, संचारबंदी जी आहे ती या ठिकाणी लागू आहे। आता पुढचे काय पावलं उचलले जातात, कारण की दोन गोष्टीवर पोलीस काम करत आहेत। आरोपींना अटक करण्यासाठी सायबर पोलिसांची मदत घेतली जात आहे, मेसेजेस तपासले जात आहे, व्हिडिओज जे तयार करून पसरवण्यात आलेले आहे ते 4-5 हजार संदेश आणि व्हिडिओज तपासले जात आहेत। त्यासोबतच दुसरं महत्त्वाचं म्हणजे या परिसरामध्ये आता कोणाचं काही तणाव निर्माण होऊ शकतो का, कुठे लोक एकत्र येत आहेत का, यासाठी नागपूर पोलीस जे आहे ते पेट्रोलिंगही करतायत। त्यामुळे सगळी खबरदारी जी आहे ती या ठिकाणी घेतली जाते। अगदी नक्कीच धन्यवाद गजानन, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एकूणच नागपुरातली ही परिस्थिती पूर्वपदावर कधी